मम्मा काय झालं? कसला विचार करतेस? डॉलचा विचार करते ग. तिच्या बाबतीत आपल्याला एक असा धागा मिळाला पाहिजे जो बरोबर वेळेवर खेचता येईल. बघ 100 वर्ष आयुष्य. स्पीकरवर टाक. हॅलो हॅलो. अगं अदिरा, कुठे आहेस तू? कशी आहेस? खूप दिवस कॉल पण नाही केलास ग. ते जरा बिझी होते. का ग, काय झालं? सासरी ओके आहे ना सगळं? ओके काहीच नाही. आणि मला वाटतं यापुढे ओके काही होणार सुद्धा नाहीये. म्हणजे रोहनच्या आईशी वाद एवढंच आमच्या घरात होत असतं. अजूनही वाद होत आहेत का ग? बास झालं ग अदिरा, तू किती सहन करणार आहेस? नाही करणार. आणि यापुढे मी अजिबात सहन नाही करणार आहे. अर्पिताताई, म्हणूनच मी तुला फोन केलाय. मी एक डिसिजन घेतलंय आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. भाऊजींच्या ओळखीचे एक ब्रोकर होते ना? प्लीज मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? ब्रोकर? हो हो आहेत आहेत. त्यांचं काय काय झालं काय पण? कारण मी रोहन बरोबर वेगळी राहणार आहे. काय सांगतेस? म्हणजे खरंच? का ग पण असं एवढं? अर्पिताताई, मला आता कळलंय की मी रोहनच्या आईंबरोबर एकाच घरात नाही राहू शकत आणि म्हणून मला रोहन बरोबर वेगळं राहायचंय. हे तर तुला मी आधीपासूनच सांगत होते, पण तूच सारखं सासर सासर करत होतीस. तू एक काम कर ना अदिरा, तू आपल्या घरी निघून ये ना इकडे. ते पॉसिबल नाहीये. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. मी रोहनला सोडून नाही येऊ शकत आपल्या घरी आणि रोहन सुद्धा फॉर दॅट मॅटर आपल्या घरात नाही येऊ शकत. आणि म्हणूनच मी हा डिसिजन घेतलाय. सो मी आणि रोहन वेगळं राहणं हेच बेटर राहील सगळ्यांसाठीच. आणि फॉर दॅट मॅटर माझं नंदूताईशी पण बोलणं झालेलं आहे आणि काइंड ऑफ तिला सुद्धा हे पटलेलं आहे. काय? म्हणजे काय म्हणाली ती? फार काही नाही, म्हणजे सॉर्ट करू असं म्हणाली. यू नो वॉट, मी माझा डिसिजन आता चेंज करणार नाहीये. मला रोहन बरोबर वेगळं राहायचं. ऐक ना अर्पिताताई, तू पाठव ना त्या ब्रोकरचा नंबर, पाठव प्लीज. बरं बरं, पाठवते. ओके बाय. या ओके बाय. येस. पण अप्पी,